रे 4-5 दिवस झाले ना, लहान लहान पीक आहे, कायच करा, पाण्याचा पत्ता नाही 8 दिवसापासून, काय करा आणि काय नाही. हा एवढ्या मागाचं बी नेऊन टाकलं माझ्या पोरानं. देवा परीक्षा नको पडू रे एवढी, ये रे पाण्या, मनापासून म्हणतो रे देवा, ये रे पाणी. वा उसने घेतले रे लोकांचे पैसे फिटले पाहिजे रे, ये रे पाणी, किती काळजी नको, संकटात नको पडू रे. आता बी पेरायला पैसे नाही रे देवा, ये रे पाणी, ये तुला विनंती करून आली. हे तुमच्या मनाचं आहे का पाणी? आपल्या मताच असतं, कायले लागलं असतं, एवढ्या दिवसाची वाट पाहून आले ते. पाणी याचा पत्ता नाही, काय करावं आता? किती काही कोणापाशी सांगून काहीच फायदा नाही, देवाईपाशी सांगून फायदा नाही राहिला. आता आलं नाही 2-3 दिवसात तर पिकं चिमून जाते. पहिली पाणी नाही ना, पिकाला तर आहेच नाही, पण विरायले काहीच पाणी नाही ना, पाणी काहीच नाही आलं. जुलै महिना आला तरी पाणी नाही ना, नाही तर जूनच महिन्यात पाणी येते. या वर्षी तर लयच लावलं पाण्यानं, पाणीच नाही येऊन आलं. तर 2-3 दिवस चिरिक आलं चाललं गेलं, असं बद पाणीच कुठे झालं? रप्प आलं पूर होऊन गेला, असं पाणीच नाही झालं आपल्या इकडे. नाही त्याचं नुकसान करून ठेवते इथं पाण्यानं, कोरडवून नुकसान करून आलं आपलं. नाही त्याचे वाक्य कर ना, नाही त्याचं काहीच नाही ना. जेवाले चला, झाली खिचडी केली म्या. मला जेवायची वाटून आलं, कायच करू मला वाटूनच नाही आलं, काहीच करावं नाही, जेवावं नाही, खावं नाही, काहीच नाही. पाण्यानं काळजी लावून दिली, आता पिकलं नाही तर पुढच्या वर्षी काय खावं बाई. धीर ठेवा लागते, ही निसर्गावरच आहे आता सगळं. आपलं काम, आपल्याला काही धंदे आपले का काय आहे? पिकलं नाही तर धंदेवाल्याचं पडते, सगळं नुकसान होते ना, आपलंही होते. काय करतं, सगळ्याची गता एकच होते, काय करता? कोरोनात कसं झालं, शेतकऱ्याच्याच पाशी होतं सगळं, सगळ्याले नोकरीवाल्याले भेटे नाही तर धंदेवाल्याले धंदा चालले नाही. शेतकऱ्याचा भरोशावर आहे, वर्षे सोय लावते. द्या तुम्ही काही काळजी करू नका, जेवण मेवून सोडू नका, चला जेवाले. बाई उद्या म्हणे डवरे घेऊन जातो म्हणे, मग घेतो म्हणे, पट करून घेतो म्हणे, मार्ग वाढलं म्हणे. तू म्हणजे ना आईली नेजू बनून उद्या म्हणजे बरं, मायला इच्छा झाली वावरात जायची. इच्छा झाली का जा ना, आणि उद्या परवा आपण डबे घेऊन जाऊ ना, नाही तर उद्या काय जाता, उद्या ना काम. तर काही मन नाही लागू झालं बाई घरी, कसंच मन नाही, पहिल्यापासून शेतीत जाऊ ना, घरी राहून माय मनच नाही लागत. आता पायानं चाललं नाही होत म्हणून, नाही तर मी किती काम करू वावरात, जुराच्या सोमड मजुराला घेऊ काम करू म्हटलं मी पहिले. होते का तुमच्या इकडून? नशा करता तुम्ही, जाऊ नका, रा घरी. काही काम आहे का, वय आहे का, राहील का, आता करतो ना आम्ही. काळजी वाटते बाई, बाई पोरगं काय करून, मला असं वाटते. करतेच आहे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी नाही जात काय बाईच्या मागं, मी जातो ना. आता पोरगं मोठं झालं, पोरगी झाली मोठी, आता काही काळजी राहिली? शाळेत गेले का मी वावरत त्याच्या संगत. तरी आलं पाहिजे बाई पाणी, तिथून माहित पडत ना आता. बाई तर वाटून आलं पाहिजे बाई पाणी. तू चलशील ना वावरात? नाही, शाळेत जा लागते तुला, वावरात नाही या लागत. आतापासून वावरात या लागते का तुला? मोठी झाली म्हणजे जा लागते वावरात, आता नाही जा लागत तुला. तुला कारणच पाहिजे शाळेत न जायचे, काही जा नाही लागत वावरात. आपण जाऊ ना रविवारी डबे घेऊन. परवाच्या दिवशी रविवार, मग जाईन मी रविवारी, जाईन आजी. बरं जेवाले. नाही जोडी पाहिजे होती मला डवराले, येतं काय मा इकडे? घरचे वावर व्हायचे, मग देतो तुमचं करून 2-3 दिवसानं. काही नाही म्हटलं लेका, आता पाणी नेऊन आलं, डवरून घेतो म्हटलं पटपट. मार गवत वाढलं नाही, मग जास्त गवत व्हायचं झालं म्हणजे मग होत नाही, म्हणून म्हणलं आलो दे ना दुपारच्या टाइमला दे करून, ते वावर झाल्यावर. बैल चालत नाही दादा, म्हणून तर बैल चालले असते तर तुला करून दिलं असतं. पाय तुम्ही 4 वाजतापासून येईन, नाही तर मला फोन करून पाहिजे एकदा. अहो मग मी करतोच तुम्हाला फोन, तुम्ही वावरात येऊन जा. मग लावलं यंदा, मग त्या सोयाबीन झालं नाही, मग यंदा पयाटीच लावली. मार गवत वाढून आलं ना, म्हणून तो डवरे मारणं हे. वाढलं म्हणजे वावर बसलं म्हणजे मग लय कठीण जाते. पाणी नाही येऊन आलं, पीक आहे उली पाणी आलं असतं, काळजी मुक्त झाली असती. मग 2-3 दिवस थांबलं तरी चालते, असं आहे ना. पाण्याचीच काळजी आहे बाप्पा, पाणी आहे, वाट पाहणं चालू आहे. येईन म्हणा, 1-2 दिवस सोडून होईन काय आपलं काम. मॅच सिंचन लावून दिले, काय करतो मग आता. तुमच्या वावरात पाणी आहे, माय का बा कोरडू तुम्ही नाही माही. लागलं तर दिन ना, पाहिजे फक्त, नेशिन तर नाही त्या वावरापर्यंत. नाही पाणी नाही न्याल पुढं, लय दूर आहे ना तुमचं वावर, नाही जवळ आहे काय? जवळ असतं तर घेता आलं असतं पाणी. तुला हेच लय बाप्पा, कोणी म्हणतच नाही भाऊ. सांगू मला काय, येतो मग रमेश ये. धुणं झालं का तुमचं धुणं? चल ना आता फटाफट भाजी चिरून घेऊ. तुम्ही पोळ्याला काय, मी भात भाजी करतो. सुवर्ण कणिक भिजवली काय? कणिक भिजून घेतली, मग तुम्ही धुणं धुणाल ते तेवढ्या उशिरात मी देवपूजा केली, कणिक भिजवली. कंबर दुखून आली, धुणं धुऊ. ते वाकून पेंड आपटणं, कंबर नाही दुखन तर काय. इच्छाच नेऊन आली बाई, असं वाटते वावरातच जाव. ते वावरातलेच दिवस आठवते ना मला. नीरा मी वावरात जाऊतो पहिले, किती गमे बाई वावरात. आता तर काही घरी गमतच नाही, पहिलच्या आणि आनंदच नाही राहिला. आता डब्बा घेऊन जाणं, तेवढाही डब्बा खाऊ म्हटलं आम्ही.
बस ना दोघी जणी मग कट ना. तुम्हाला मोठी कामाची काही आहे. बस ना, मी तुम्हाला गोष्ट सांगतो आमच्या वावरातल्या पहिलच्या. हे तुमच्या गोष्टीच्या मागं लागलं. उभ्या उभ्यानं सांगा बाप्पा, फटफट सांगा, ऐकतो. आम्ही एकटं दुकटं वावरात जा. शेजारी राय वावरातले ते मस्त होते. शेजारी मस्त होते वावरातले. त्याला भूक लागली म्हणजे डब्बे घेऊन ये बाई. चटणी भाकर तर होती, पण एवढी धोके. आता तर भाज्याही खाऊ नाही वाटत. पहिलंच एवढं कमी असून समाधान होतं, पण आता समाधान नाही आहे. डीत जाऊन बसणं, मजा करणं, दात काढणं, दाणे काढू बाई बंडीत आम्ही तुरीच्या. किती मजा आहे. आता तर काही दुनियेत असं वाटते का जगून आलो का नाही जगून आलो. तेव्हा होतं नाही, पण समाधान होतं. आता सगळं असून समाधान नाही आहे. काही घरी गमत नाही. दिवसच तसे होते. आम्ही जाऊ ना फुलीला आले, किती मजा आहे. आता तर जाऊ नाही, कंबरच दुखते. आता असं वाटते काय जातं वावरात, थकून जाते. पहिलंच खाणं आणि आताचं खाणं वेगळं आहे ना. तेव्हा तर आता तुम्ही पुरले, पण आम्ही नाही पुरलो. नीरा दुखलेच लागले ना. पहिले तरी नीरा खेळत राहा तर खातच राहा आम्ही. आता काय धकते, आता धकतही नाही, खाली चव नाही राहिली. पहिले तुरीच्या शेंगा आणि ते कच्चच खाऊ ना. वावरातलं काही आणलं का खाल्लं. बेल राही ना, तिचं मस्त मुरब्बा करे मी, तेही खावा मी. लस मजा आहे ना. कवटं राही, आता कुठे कवटं मोठं दिसते. उडदाच्या शेंगा बाई कितल्याला पिके त्या वावरातल्या. आणि खाली पडल्या रे त्याच्यावर नाचो. किती पोट्टे, किती मजा करे माघरचे. मजा आहे पहिले. आता काय काही वावरातलं राहत नाही. घरी राहते काय एवढ्याला वावरा असू नाही. तुम्हाला फोन करा लागेल चलतं काय म्हणून वावरात. ते येते, तिचं जवळ आहे आपल्या वावर. नाही तर गाडीवर नेऊन मागा लागन दोघीले. अशी चाय जा ना कुसुमबाईला घेऊन. मजा येते. लय दिवसाच्या गेल्या नाही तर जा. तिची इच्छा होत असन ते घरात. मार वाट पाहून आली. मार सांगेस काल रात्री तिची सून फिरायला आली. ती रात्री बुडी काळजी करून आली म्हणे. जेवली नाही म्हणे, अजून म्हणे. जेव जेव करून आली तर जून नाही आली म्हणे. काळजी मोठी करते म्हणे वावराची म्हणे. तिला वाटते म्हणे पिकलं पाहिजे बाई, माझ्या पोरानं उसने आणले पाहिजे. लय सांगे कुसुमबाईची सून मले. ती नाही वाटत तर काय तुम्हाला नाही वाटत बाप्पा काय ज्या. आम्हाला वाटते पाणी नाही आलं तर. ती नाही लय दिवस काढले म्हटलं. मग आपल्याही घरचे लय दिवस काढले वाटतेच आम्हाला. आम्ही पहिल्यापासून कष्ट करू नये म्हणून वाटते. तुम्हाला वाटतही नाही बाप्पा. तुमच्या चेहरावून जाऊ दे, वावरात पाहू दे, तुम्हाला वाटतही नाही. बोलते मला सांग मागाच्या बुडी नीरा कुठून बोलते. डब्बा बांधून तुम्हाला जात असून तर जा दोघी जणी. पोहे टाकते मी, भाजी करतो. भात होते स्वयंपाक. तुम्ही काकूच्या घरी जाऊन पाहिना. त्या येत असून तर मग तुम्ही त्याच्या संग चालले जा. तसंच करतो. तिच्या घरी जातो. लई इच्छा झाली बाई माझ्या वावरात जायची. जाऊ ना बाई. जा. आपल्या घरची बुडी काही कमी नाही म्हटलं. ते टोला देऊन पाहिला तिनं म्हटलं आपल्याला. काय म्हणते तुम्ही तर जातच नाही, अशा नाही, कधी वावरात जाऊन पाहते. हे तसं टोला दिला आपल्याला तिनं. नाही जायचं ना. आपण कानावर घ्यायची नाही. त्याच्यासारखं हसत हसत बोला लागते. काय करतं भांडणं करायला पुरवते का द्यायच्या संग. चला मग स्वयंपाक करायला.